त्यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकूया आणि स्वतःला त्रिक्याच्या नावाने अभिषेक करूया. पिता पुत्र आणि आत्म्याच्या नावे. यावेळेला सिस्टर मोनिका सुरुवातीची प्रार्थना करतील. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर पिता, तुझ्या पवित्र पायाचे नी प्रभू परमेश्वरा, या शब्दाच्या वारी प्रभू परमेश्वरा. कारण बापा शब्दाचा धनी तू आहेस माझ्या देवा, आणि ती भक्ती तुझी आहे माझ्या देवा. आणि बापा परमेश्वर, आम्ही जसे तसा आमचा स्वीकार कर आणि आम्हाला मनाने विचाराने भावनेने बापा शुद्ध करून आज बापा तुझ्या पवित्र चरणी तू आम्हाला एकवट केलेस माझ्या देवा. आज बापा तुझं प्रेम आहे माझ्या देवा, मग तुझ्या प्रेमाद्वारे तू आम्हाला जवळ घेतलेस, तुझ्या मायाने बापा आम्हाला तुझ्या जवळ घेतलेलेस माझ्या देवा. आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद देतो. आणि बापा परमेश्वरा, ही स्तुती ती भक्ती ती आराधना बापा त्या आत्म्याद्वारे तू आणि तू करून घे. आणि बापा करणारा करता करविता तू आहेस माझ्या देवा. महिमा गौरव प्रभू तुला देते प्रभू परमेश्वरा. आज त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, आज कंठास्वराला स्पर्श करून बापा ती स्तुती ती भक्ती त्या आत्म्याद्वारे तू आणि तू कर माझ्या देवा. प्रिय देवा, मी प्रार्थना करते प्रभू परमेश्वरा, आज तर दासाला प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या हाती देते प्रभू. आज बाबा परमेश्वर त्याचा अभिषेकाने प्रभू परमेश्वरा आज तो अधिक अनाधिक भरून माझ्या देवा प्रभू परमेश्वरा तुझ्या दासाला तू भरलेस माझ्या देवा. आम्ही तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. आणि ती सर्व स्तुती आणि ती सर्व वचने बापा तुझ्या लेकरासाठी तू अधिक आशीर्वादित केलास, ती चिन्ह चमत्कारित केलास माझ्या देवा. आणि ते प्रत्येक वचन बापा तुझ्या लेकराला बदलणार आहे, घडवणार असं आहे माझ्या देवा. आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. धन्यवाद देते जीसस. हालेलुया लॉर्ड हालेलुया. ग्लोरी ग्लोरी माय जीसस नेम. हो लव यू माय लॉर्ड. थँक्यू फादर. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही सर्व प्रार्थना प्रिय प्रवेश ख्रिस्त तुझ्या हस्ता प्रेमळ बोलणारे मागते म्हणते. आमेन. यावेळेला पण परमेश्वराजवळ विनंती करूया, कारण त्याचं वचन म्हणते मागा म्हणजे दिलं जाईल. आज प्रभूची भक्ती, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याची वाणी ऐकण्यासाठी आज त्याच्याजवळ त्याच्या पवित्र आत्म्याची मागणी करूया. आणि त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. पण आज पवित्र आत्म्याजवळ विनंती करा की हे पवित्र आत्म्या ये माझ्यामध्ये वस्ती कर. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना माझ्या प्रभो आराधना होत नाही. ही प्रभु तुई माझ्या हृदयी तुये. प्रभु तुये माझा हृदय तुये. घरी तो तुला विनंती प्रभु ये तू ये. करितो तुला विनंती प्रभु ये तू ये. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. धीर धरुनी नम्र होनी वाट मी
करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये. करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये. तू जीवना पवित्र आत्मा येशूकडे नेतो. जीवना पवित्र आत्मा येशूकडे नेतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. ही प्रभू तू ये, माझ्या अर्धही तू ये. प्रभू तू ये, माझा हृदय तू ये. करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये. करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही प्रभू तू ये, माझ्या अर्धही तू ये. प्रभू तू ये, माझा हृदय तू ये. करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये. करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये. तू ये. याला सेनाधीश प्रभू परमेश्वराला आज आपल्या जवळ बोलवा आपल्याला, कारण तो जर आहे आपला या जगातला सर्व प्रवास सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि अत्यानंदाचा जाईल. कारण त्याच्याशिवाय काही नाही, त्याच्याबरोबर सर्व काही आहे. पण आज त्याला आपल्या जीवनामध्ये बोलवा, आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करा. या गीताद्वारे आपण विनंती करूया की प्रभू, माझ्या या जीवनाचा प्रवासामध्ये तू माझ्या संगतीनं राहा, माझ्या हाताला धर आणि मला तुझ्या बरोबर चालव. कारण आज जर परमेश्वर आपल्या बरोबर आहे तर प्रियानो, आज आपल्या विरुद्ध कोण असणार. म्हणून आज विनंती करा आणि मागा, जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला.
लाडला येशुराचा आहे माझा जोडीदार. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. लाडला येशुराचा आहे माझा जोडीदार. अशी रात्र भयानक काळी सुख दुःखात येशू सवारी. घाबरू नका अशा संकटाला. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. लाडला येशुराचा आहे माझा जोडीदार. पुढच्या आला तरी सैतानाचा आजूबाजूला पहारा दुतांचा. नाही धोका मुळे याची भावना. लाडला येशुराचा आहे माझा जोडीदार. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. लाडला येशुराचा आहे माझा जोडीदार. मोहवृक्षांचा रस्ता घनदाट त्यातून काढील तोही वाट. धीर येतो माझ्या याची भावना. लाडला येशुराचा आहे माझा जोडीदार. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. लाडला येशुराचा आहे माझा जोडीदार. हालेलुया. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. लाडला येशुराचा आहे माझा जोडीदार. हालेलुया 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 हालेलुया. Hallelujah, 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 hallelujah. Yeshu, 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 Yeshu. Yeshu Prabhu, Yeshu Prabhu, Yeshu Prabhu, Yeshu Atma, Yeshu Atma, Yeshu Atma, Yeshu Atma.
Glory, 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 glory. Glory Jesus, glory Jesus, glory Jesus, glory Jesus. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, 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 Jesus. Hallelujah. 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 Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 पण आजच्या मननासाठी परमेश्वर देवाने आपल्याला जो वचन दिलेलं आहे ते आपण सर्वजण ऐकूया. ज्यांचं बायबल आहे ते बायबल उघडा आणि तुम्ही स्वतः त्यातूनही वाचा. लूक शुभवर्तमान त्याचा 6वा अध्याय 38 ते 42 हे वचन आपण ऐकूया. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एक स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्तीला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ते पुढे येऊन म्हणाले, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मारते मारते, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंवा एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया. अति पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आजचा हा सुंदर वचन ना द्वारे तू आज आम्हा प्रत्येकाशी बोल. कारण तुझे वचन प्रभू मधाच्या रुचीपेक्षा गोड असून ते आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. आज प्रभू देवा तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. असे समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी बनण्याकरिता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन. हालेलुया. 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 पण आज जो विषय आहे तो विषय आहे, तुम्ही थकलेले आहात का? आजचा विषय काय आहे? मोठ्याने तुम्ही थकलेले आहात का? कारण आजच्या या शुभवर्तमानामधून प्रभू येशू आपल्या जीवनाची पुनर्बांधणी बद्दल बोलत आहे. कशाबद्दल बोलत आहे? पुनर्बांधणी बद्दल बोलत आहे.
कारण पुनर्बांधणी ही जीवनाकरिता खूप गरजेचं आहे. पुनर्बांधणी हे जीवनाकरिता काय आहे? खूप गरजेचं आहे. कारण जर आपण पुनर्बांधणी केली नाही, बघा, जर आपण पुनर्बांधणी केली नाही, ज्या पद्धतीत आज आपण जगत आहोत किंवा चालत आहोत किंवा राहत आहोत, त्यात फक्त नकारार्थी विचार, त्यात फक्त नकारार्थी विचार येणार आणि ज्याच्यामुळे आपलं तारांबळ उडेल, मानसिक त्रास होईल, क्रोध येणे, दुसऱ्यांना दोष देणे, बघा, आणि दुसऱ्यावर आरोप लावणे, काळजी करणे, चिंता करणे, मनाची दगदग होणे व या ज्या गोष्टी आहेत हे साहजिक आहे. कारण आणि ज्याच्यामुळं आपण थकून जातो, आपल्याला काय येणार? थकवा येणार, आपलं शरीर थकून जातो. आणि म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी करणं, तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी करणं अति गरजेचं आहे. कारण आजच्या या शुभ वर्तमानातून परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण बायबल सांगते, येशू जेव्हा जेव्हा यरूशलेमेत शिक्षण देण्याकरिता त्या मंदिरामध्ये येत असे, त्या यरूशलेमेच्या जवळच असलेलं हे बेथानी गाव आहे आणि जिथं प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र लाजर तो राहत होता. आणि येशू आपलं जे काही कार्य होता, शिक्षण देण्याचं कार्य संपल्यानंतर तो बेथानी येते लाजरच्या घरी. तो तिथं विश्रांतीसाठी आपल्या शिष्यांच्या बरोबर जाऊन राहत असे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिथं तो रात्र घालवायचा. आणि लाजरला 2 बहिणी होत्या. एकीचं नाव मार्था आणि दुसरीचं नाव मरिया होती. आणि जेव्हा येशू त्यांच्या घरी जायचा, मरिया प्रियानो पळत येऊन येशूच्या चरणी ती बसायची आणि येशूची वाणी ती ऐकत राहायची. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मार्था जी आहे ती गृहिणी स्त्री आहे. म्हणजे ती एक प्रकारची इंग्लिश मध्ये म्हटलं जातं हाऊस वाईफ, म्हणजे गृहिणी स्त्री. बरोबर आहे ना? गृहिणी स्त्री, हा, गृहिणी असतात. काय असेल ते तुम्ही समजून घ्या. हालेलुया, हालेलुया. आणि तिच्यावरती घराचा पूर्ण भार असायचा. घरात स्वयंपाक करणं, पाहुण्यांचा पाहुणचार करणं, भांडी धुणं, स्वच्छता करणं, कपडे धुणं, आणि या सगळ्या गोष्टी तिच्यावरती असायचं. तर या गोष्टीसाठी जे काही तिचं दगदग होत होती, यात काही चूक आहे का? चूक आहे का? कारण जर ती गृहिणी स्त्री आहे तर ती एक जबाबदारी तिच्यावरती जो आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा
जो जबाबदार आहे ती पूर्ण करत आहे. आणि हे पूर्ण करणं काही चुकीचं नाही. बघा, हे पूर्ण करणं काही चुकीचं नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण आज जर तुम्ही बघितला, आपण देखील एक जबाबदारी व्यक्ती आहोत. आपल्यावरती ही काही जबाबदार आहे. आपण आई म्हणून जबाबदार आहोत, बाप म्हणून जबाबदार आहोत, मोठा भाऊ म्हणून जबाबदार आहोत, मोठी बहीण म्हणून जबाबदार आहोत, नवरा म्हणून जबाबदार आहोत, बायको म्हणून जबाबदार आहे, सासू म्हणून जबाबदार आहे, सून म्हणून जबाबदार आहे. हाच प्रियानो, आपण सर्वजण जबाबदारी आहोत. कोण कामगार म्हणून जबाबदार आहे, कोण व्यावसायिक म्हणून जबाबदार आहे. आपल्या प्रत्येकाला एक जबाबदार दिलेली आहे. आणि आपल्याला या गोष्टीसाठी काम करणं, कष्ट करणं हे अति गरजेचं आहे. पण या ठिकाणी प्रभू येशू त्याबद्दल बोलत नाही. या गोष्टी आपल्याला करायचंच आहे आणि केलंच पाहिजे, कारण ही आपली जबाबदार किंवा कर्तव्य आहे. लक्षात घ्या. हालेलुया, हालेलुया. याला आपल्याला पूर्ण करायचं आहे, काम करायचं आहे. परंतु प्रभू येशू काय म्हणतो, हे सर्व करत असताना याच्यापेक्षाही पुढची एक गोष्ट आहे आणि ती अति महत्वाची आहे. त्याकडे तू दुर्लक्ष देऊन चालणार नाही. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि ते पुढचं काय आहे की हे सर्व पूर्ण करण्यासाठी आपल्याला परमेश्वराची गरज आहे. त्याचं ऐकणं गरजेचं आहे, त्याच्याबरोबर राहणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण योहान सुवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि 4थ्या वचनात येशू म्हणतो, तुम्ही माझ्यात राहाल तर मी तुमच्यामध्ये राहील. बघा, तुम्ही माझ्यात राहाल तर मी तुमच्यामध्ये राहील, किंवा तुम्ही माझ्या जवळ राहाल तर मी तुमच्या जवळ राहील. हालेलुया, हालेलुया. म्हणजे या ठिकाणी येशू काय म्हणत आहे, तुम्ही तुमची काय करणं गरजेचं आहे, पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही देवाजवळ राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये राहाल तर तो तुमच्यामध्ये राहील, त्याच्या जवळ जर तुम्ही राहाल तर तो तुमच्या जवळ राहील. तुम्ही त्याचं ऐकाल तर तो तुमचं ऐकेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि याविषयी तो मार्तीशी बोलत आहे. आणि तो मार्तीला काय म्हणतो की मार्ता, मार्ता, की तुला पुष्कळ गोष्टीविषयी काय आहे, काळजी व दगदग करतेस. तुला पुष्कळ गोष्टींची काळजी आहे, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. म्हणजेच तो काय करत आहे, तिला आमंत्रित करत आहे. जे मर्याने निवडलेलं आहे, जे मर्या करत आहे, हे तूही कर, हे तूही कर. जेव्हा आपण या गोष्टीकडे जातो किंवा देवाकडे न जाता जेव्हा आपण स्वतःहून काहीतरी करायचा प्रयत्न करतो, स्वतःहून दडपण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला प्रियानो आपल्या जीवनामध्ये काय होते, दगदगपणा येतो, आपल्याला मानसिक त्रास होतो. आणि मानसिक त्रासामुळे आपल्यामध्ये क्रोध निर्माण होतो, ईर्ष्या येते. बघा, आणि त्यामुळे आपण संतापला जातो,
दुसऱ्याला दोषी ठरवतो किंवा दुसऱ्यावर आरोप लावतो. आणि एवढंच नाही तर आपल्याला या सर्व गोष्टीमुळे आपलं शरीर अशक्त बनतो. आपण मानसिकरित्या मोडल्यामुळे आपलं शरीर अशक्त होतं आणि आपण थकून जातो. म्हणून आपल्याला परमेश्वराची वाणी ऐकणं गरजेचं आहे. पण आपण परमेश्वराची वाणी का ऐकत नाही? पण परमेश्वराची वाणी का ऐकत नाही? पहिला शमूएल त्याचा 3रा अध्याय जर काढला 1 ते 10 या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळते की शमूएल जो आहे तो बाळ आहे आणि तो मंदिरामध्येच राहतो. आणि त्या मंदिराचा जो पालक आहे तो एली आहे. आणि बघा शमूएल देवाच्या कोशाजवळ निजलेला आहे आणि एली त्या मंदिराच्या 3ऱ्या भागामध्ये तो निजलेला आहे. रात्रीची वेळ आहे. परमेश्वर देव शमूएला जवळ येऊन त्याला हाक मारतो, शमूएला, शमूएला. शमूएल गाढ निद्रेत आहे. तो हाक ऐकतो आणि हडबडून उठतो. प्रियानो, उठून तो कुठं जातो? एलीकडे गेलेला आहे. कोणाकडे गेलेला आहे? एलीकडे गेलेला आहे. आणि एली समोर जाऊन उभा राहून म्हणतो, काय आज्ञा? एली त्याच्याकडे बघून म्हणतो, मी तुला बोलवलेला नाही. कदाचित तुला काहीतरी स्वप्न पडलेलं असेल आणि त्या स्वप्नामध्ये तू उठलेला आहे. जा आणि नेच. पुन्हा त्याला आवाज येतो. पुन्हा तो एलीकडे जातो. जेव्हा 3ऱ्यांदा तो एलीकडे जातो त्यावेळेला एली ओळखतो की या बाळाला परमेश्वर बोलवत आहे. आणि मग एली त्याला म्हणतो, आता जाऊन तू नेच. आणि जर तुला तो आवाज आला तर त्यावेळेला तू त्याच्याशी म्हण की बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि या वेळेला शमूएल परत आपल्या अंतरुणाकडे आलेला आहे. पण तो निजलेला नाही, तो पडलेला आहे आणि त्या आवाजाची ती प्रतीक्षा तो करत आहे. आणि बायबल म्हणते प्रियानो 10व्या वचनामध्ये की पुन्हा परमेश्वर देव येऊन शमूएला समोर उभा आहे आणि तो त्याला आवाज देतो. आणि त्यावेळेला शमूएल म्हणतो, बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि प्रियानो, परमेश्वर शमूएलाला तो कोण आहे, तो काय आहे, त्याचं अस्तित्व काय आहे हे त्याला प्रगट करतो. आणि तो इस्रायलांचा तरी कोण आहे हे त्याला प्रगटीकरण घेतो. आणि तो इस्रायलांचा एक मोठा भविष्यवक्ता झालेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण शमूएल परमेश्वराचं ऐकला, जीवानी ऐकला. हीच ती पुनर्बांधणी आहे. कारण योहान 15 आणि योहान शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय 5व्या वचनात बायबल म्हणते की मीच काय आहे, भेल आहे आणि तुम्ही काय आहात, खाते आहात. जर आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण आपण अशा भागात राहतो जिथं द्राक्षाचे बागच बाग आहे. सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी जर बघितलं, आपला द्राक्षाचा भाग खूप फेमस आहे. आणि तुम्ही जर द्राक्षाच्या बागेमध्ये गेला असालच आणि तुम्हाला माहिती आहे फक्त एकच वेल असतो वधू आणि त्याला अनेक फाटे फुटलेले असतात. आणि ते काय करते, त्या मांडवावरती पसरलेलं असते बघा. आणि ज्या वेळेला त्या पसरून त्याला फळं लागतात, ज्या वेळेला त्याची छाटणी केली जाते
फळ येण्यासाठी छाटणी केल्यानंतर त्या वेलामधून तो रस पाचलतो आणि ते सर्व ज्या फांद्या आहेत ते हिरवगार होऊन पुन्हा त्यांच्यामध्ये तरतरी येते आणि प्रियानू ते सर्व फळ देणारे बनतात आणि मोठमोठे द्राक्षाचा गड त्या ठिकाणी लागलेला आपल्याला दिसतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो म्हणतो मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. आणि या ठिकाणी खूप सुंदर तो बोलत आहे. तो काय म्हणतो की जो माझ्यामध्ये राहतो, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही. माझ्यापासून वेगळं असल्यास तुम्हाला काहीही करता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. जर आपण परमेश्वराबरोबर आहोत, जर आपण त्याच्या बरोबर चालतो, जर आपण त्याची वाणी ऐकतो, तर प्रियानू आपण जीवनामध्ये कधी चुकणार नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणतेही निर्णय घेण्यासाठी चुकणार नाही. आपण कोणत्याही भावनेला बळी पडणार नाही. कारण परमेश्वर आपली काळजी घेतो, तो आपल्याला मार्गदर्शन करतो. लक्षात घ्या, कारण अनेक वेळेला आपल्या समोर अनेक असा निर्णय असतो की कोणता निर्णय आपण घ्यावा हे काय ते म्हणतो. प्रियानू, जर तुम्ही त्याच्या चरणी बसता, त्याच्या जवळ राहता, त्याच्या बरोबर चालता, तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. कारण यशिया त्याचा 30वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये बायबल म्हणते की आपण ते वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय म्हणते बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हाच मार्ग आहे, हाच मार्ग आहे, याने चला, याने चला. अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो, उजवीकडे जाण्याचे असो किंवा डावीकडे किंवा जावयाचे, डावीकडे जाण्याचं असो. तर बघा, कारण आपल्याला निर्णय घेता येत नाही आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये. प्रियानू, अनेक वेळेला आपल्याला समजत नाही किंवा अनेक वेळेला आपल्या कामाचं देखील घरातलं जे काही सूत्र असतात ते कसं हाताळावं, कसं करावं, कसं प्रोग्राम करावं ही माहिती नसते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय प्रियानू परमेश्वर आपल्याला देतो. आणि या ठिकाणी बायबल काय म्हणते, तुमच्या खाणी पडेल मागून. हाच तो मार्ग आहे, हेच निर्णय तू घे, असंच तू बोल, असंच तू कर आणि असंच तू चाल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून जेव्हा आपण परमेश्वराबरोबर एक होतो त्यावेळेला तो आपल्या बरोबर एक होतो. तर परमेश्वर आपल्या बरोबर एक होणं म्हणजे काय बघा. जोपर्यंत आपण परमेश्वराबरोबर एक होत नाही, कारण मार्था ही जबाबदारी व्यक्ती आहे, परंतु तिच्यामध्ये काय आहे, खूप ती दगदग करते, तिला काळजी आहे, चिंता आहे, तिरस्कार आहे, एक प्रकारचं तिच्यामध्ये फ्रस्ट्रेशन आहे. म्हणून ती लगेच क्रोधित होते. एवढी जबाबदारीनं काम करून ती क्रोधित होते, संतापून जाते, कारण तिचं शरीर थकतोय. कालच मी माझ्या एका लेकराशी बोलत होतो. काल संध्याकाळी सकाळच्या वेळेला मी तो आलता आणि मी बोलत होतो आणि तो माझ्याशी काही त्याचं घरगुती वैयक्तिक प्रॉब्लेम तो माझ्या बरोबर बोलत होता. आणि त्यावेळेला तो म्हटला की ब्रदर, मी त्यांना माझ्या बायकोशी बोलत होतो, मला देखील पूर्वी माझ्या चुलत भावाचा खूप राग होता. त्याला बघताच मला संताप यायचं, त्याला बघताच मला तिरस्कार वाटायचं, कारण त्यानं माझ्याशी खूप अन्याय अत्याचार केलेला होता.
आणि मी त्याच्याबद्दल मला खूप मनामध्ये तिरस्कार आणि क्रोध होता. पण जेव्हा मी परमेश्वराबरोबर एक झालो आणि देवाने मला क्षमा करण्यासाठी शिकवलं, आता त्याचं मला राग येत नाही, त्याचा मला संताप येत नाही, त्याच्याबद्दल मला कधीही वाईट वाटत नाही, कारण माझं मन आता शांत झालेलं आहे. कारण प्रियानो, जेव्हा आपण येशू बरोबर एक येतो, येशू काय म्हणतो, तुम्ही फळ देणारे व्हाल. मी वेल आहे आणि तुम्ही फांद्या आहे. जर तुम्ही त्याच्याशी सुटलेला असाल तर त्याचा जो प्रवाह आहे ती त्या वेलातून फांदीमध्ये वाढतो, कळतो. बघा, मी अनेक वेळेला तुम्ही बायबल वाचत असाल प्रियानो, आणि आपल्याला माहित आहे आत्म्याची फळे का फळ, बोला, फळे का फळ, फळ म्हटलेलं आहे. फळ, फक्त आत्म्याचं फळ म्हटलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. पण अनेक वेळेला मी ऐकतोय आत्म्याची फळे, फळे नाही प्रियानो, फळ म्हटलेलं आहे. फळ. जर येशू तुमच्यामध्ये आहे, बघा, जर येशू तुमच्यामध्ये आहे तर ते फळ तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि तो फळ काय आहे? गलतीकराचा 5वा अध्याय 22 ते 23 या वचनामध्ये म्हटलेलं आहे, फळ म्हटलेलं आहे. आणि तो फळ काय म्हणते संत पौल? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. आता ही जी फळं आहे, या ठिकाणी तो फळ म्हटलेला नाही, फळ म्हटलेला आहे. कारण तो ही फळ का म्हटलेला आहे तुम्हाला पहिलं कोरिन्थीकराचा 13वा अध्याय 13व्या वचनामध्ये तुम्हाला वाचायला मिळतो. कारण या ठिकाणी 3 महत्वाची तो गोष्ट सांगतो: विश्वास, आशा आणि प्रीती. या प्रीती ही काय आहे? श्रेष्ठ आहे. या प्रीती काय आहे? श्रेष्ठ आहे. तपणानो, या ठिकाणी संत पौल काय म्हणतो? प्रीती. पहिल्यांदा प्रीती म्हटलेलं आहे. कारण प्रीतीमधून आनंद निघतो, प्रीतीमधून शांती निघते. प्रीती जर आहे, सहनशीलता निघतो. प्रीतीमधून चांगुलपणा, ममताळूपणा निघतो. प्रीती आहे तर विश्वास निघतो. प्रीती आहे तर सौम्यता निघते. प्रीती आहे तर संयमपणा निघतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, जर तुमच्यामध्ये जर ख्रिस्त आहे तर ख्रिस्ताची प्रीती असेल, आणि जर ती प्रीती आहे तर तुमच्या घरामध्ये प्रत्येकामध्ये ती प्रीती नांदायला सुरुवात करेल. नवऱ्यामध्ये प्रीती असेल, बायकोमध्ये प्रीती असेल, लेकरांच्या मध्ये प्रीती असेल, सासूमध्ये प्रीती असेल, सुनेमध्ये प्रीती असेल, भावा भावामध्ये प्रीती असेल, बहिणी बहिणीमध्ये प्रीती असेल, बहीण भावामध्ये प्रीती असेल. लक्षात घ्या, ते घर जर प्रीतीनं भरलेलं आहे तर त्या घरात का कोण असणार आहे? ख्रिस्त असणार आहे. ओ हालेलुया, 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 हालेलुया. पण अनेक वेळेला आपण परमेश्वराजवळ असताना देखील आपल्याकडून चुका होतात, आणि हे साहजिक गोष्ट आहे. आपण मानव आहोत आणि म्हणून आपल्याकडून त्या चुका होतात. कारण मनुष्य पाप करतो, मनुष्याच्या हातून अपराध घडते. आता पाप आणि अपराध याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, पुन्हा पुन्हा मला सांगायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. त्याच्या हातून पाप घडतो, अपराध घडतो. परंतु हे पाप आणि अपराध घडल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? पाप आणि अपराध ही मोठी गोष्ट नाही. ते पाप आणि अपराध घडल्यानंतर त्या पाप आणि अपराधाबरोबर आपल्याला काय केलं पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, जेव्हा आपल्या हातून पाप आणि अपराध घडतो
त्यावेळेला प्रियानो आपल्याला परमेश्वराजवळ जाणं गरजेचं आहे. येशूच्या चरणी जाऊन बसणं गरजेचं आहे. येशू जवळ जाऊन त्या गोष्टी कबूल करणं गरजेचं आहे. येशू जवळ जाऊन त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाता त्यावेळेला तो त्या सर्व गोष्टी तुमच्यामधून काढून टाकेल. बघा, ज्या लेखकाने काल मला सांगितलं की तो पापात जगत होता, त्याच्या आत्मा अपराध होत होत, पण जेव्हा तो येशूच्या चरणी बसायला लागला, येशू जवळ जाऊ लागला, येशूने त्याचं काय केलं, त्याच्यातलं सर्व काढलं, त्याच्या मध्ये परिवर्तन आणलं. हीच त्याची काय पुनर्बांधणी आहे. तो राहिला नाही. म्हणून बायबल म्हणते येशू मध्ये नवीन निर्मिती आहात तुम्ही. फक्त ख्रिस्ती म्हणून चालणार नाही. मी एवढा उपवास करतो, मी एवढी प्रार्थना करतो, मी एवढी काय म्हणतात त्याला दशांश देतो किंवा देणगी देतो, हेच महत्वाचं नाही. हे सर्व त्यावेळेला अधिक महत्वाचं आहे जर येशू तुमच्यामध्ये आहे आणि जर तुमची पुनर्बांधणी झालेली आहे तर. कारण प्रियानो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण येशू जर तुमच्यामध्ये आहे तर ती प्रीती तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही त्या सर्व जुन्या गोष्टी विसराल आणि नव्याने तुमचं जीवन चालू होईल. हालेलुया, 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 हालेलुया. कारण येशू काय आहे प्रियानो, वेल आहे. जर तो तुमच्यामध्ये आहे तर तो काय करतो, त्या सर्व गोष्टी सहन करण्याची क्षमता तुम्हाला देतो. मला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या बागेमध्ये एक सुंदर हापूस आंब्याचं झाड आहे. काय आहे? हापूस आंब्याचं झाड आहे. एक प्रार्थनेला येणारा व्यक्ती मला तो कोकणातून आणून दिलेला होता. तो म्हटला, ब्रदर, हे देवगड हापूसचं कलम आहे आणि तुमच्याकडे लावा. 2 दिला, त्यातलं एक वाळलं आणि एक जिवंत आहे. आणि त्या आंब्याच्या झाडाला काही दिवस झाले, वर्ष झालं, त्याला आंबे येत नव्हते. एकदाच आंबा आला आणि फुल आला आणि पडला. मी काही लोकांना विचारलं आणि त्यावेळेला काही लोकांनी मला सांगितलं, ब्रदर, त्याला खताची गरज आहे आणि आम्ही त्याला खत घालायचे. मला माहिती आहे, एकदा आम्ही त्याला एक पक्षी मेलेलं होतं, त्याला घेऊन आम्ही पुरलं, ते कुजलं. जरा वर असल्यामुळं त्या पक्षीचं अतिशय घाणेरडं वास येत होतं. त्या झाडाजवळ जाण्याची देखील आम्हाला काय नव्हतं, इच्छा नव्हती, जाऊ शकतच नव्हतं, एवढं वास येत होतं. आणि आपल्या इथं पक्षी आहेत, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांचं जे काही जे काय म्हणतात त्याला विष्ठा वगैरे निघतात, हे सगळं गोळा करून आम्ही त्याला घालतो आणि नंतर त्याच्यावर पाणी सोडत जाते. या वर्षी त्याला भरपूर आंबे आलेले होते. मला माहितीये का? कारण कुजलेलं विष्ठा, घाण हे सगळं त्या मुळामध्ये पडल्यामुळं ते मूळ काय झालं, अतिशय काय म्हणतात त्याला, त्या मुलाचा हालचाल जोरात चालू झाले आणि ते सगळं शोषून घेतलं आणि सर्व शोषून कुठं पाठवले, वरती फांद्याला पाठवले. आणि यावेळेला आंबे वगैरे मोठे झालेले होते, लोकांनी मजेत खाल्ले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण का? कारण ते सर्व जे काही कुचलेलं आहे, विष्ट आहे, ते शोषून घेतलं. आज प्रियानो, आपण या जगात असताना आपल्यावर अनेक विष्ठा टाकण्यात येतो. आपल्याला अनेक वेळेला कुचकं बोलणं बोलतात लोक. बघा, टोमणा मारतात, घालून पडून बोलतात. बघा, आणि ही सर्व येशू जर आपल्यामध्ये आहे, ते सोसण्याची क्षमता देतो. आणि जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी शोषून घेता प्रियानो, त्यावेळेला तुम्ही देखील त्या आंब्यासारखं फळ देणारे लोक खाल्लेले असणार आहात.
ज्यांनी ज्यांनी आंबे खाल्ले त्यांना माहिती आहे त्यांनी काय खाल्ले. त्या पक्षाचं कुजलेलं ते खाल्लेलं आहे. ते मी सांगते तर समजू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण आपण शेतामध्ये बघतो लोक खत काय घालतात. सोनखत. सोनखत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. शेणखत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. बघा या सगळ्या गोष्टी ते घालतात. त्यांची सगळं मुळं शोषून घेतात आणि त्याच्यापासून ते काय करतात, चांगली फळं देतात. आज या जगामध्ये चालत असताना प्रियानो, आपल्याही जीवनामध्ये आपल्याला या सोनखताची, या शेणखताची आणि या कुजलेल्या खताची गरज आहे. कारण जर येशू आपल्यामध्ये आहे तर या सगळ्या गोष्टी ऐकून आपली वाढ होणार आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये. जर येशू आपल्यामध्ये नाही तर या सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनात आलं तर प्रियानो, या गोष्टीपासून आपल्याला आपली प्रगती नाही. जी प्रगती आहे ती प्रगती आपलं संपून जाणार. कारण आपला राग, आपला क्रोध, आपला संताप, आपली ईर्ष्या, आपला मत्सर, आपली काळजी, आपली चिंता, आपलं भय हे आपल्याला काय करणार आहे, संपवणार आहे, संपवणार आहे. म्हणून आज तुम्ही जर याच्यामध्ये वाढत आहात, वागत आहात, तर आज तुम्हाला तुमची पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. तुम्ही भलं कोणी असाल प्रियानो, एक लक्षात ठेवा, देवाची वाणी ऐकणं गरजेचं आहे. देवाच्या सानिध्यात बसणं गरजेचं आहे. देवाबरोबर एक होणं गरजेचं आहे. म्हणून प्रियानो, यावेळेला आपण सर्वजण आपले डोळे झाकूया आणि तुमच्या जीवनात अनेक प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या संसारात अनेक अडचणी असतील, तुमच्या शरीरामध्ये अनेक व्याधी आणि वेदना असतील, तर आज प्रभू येशू तुमच्याशी बोलत आहे की तू तुझी पुनर्बांधणी कर. याचं कारण काय आहे? आताच परमेश्वर देव त्याच्या पवित्र वाणीद्वारे तुमच्याशी बोललेला आहे. आज तुम्ही मार्गासारखं विचार करणारे आहात, उगीच दगदग करणारे, चिंता, विचार, भावनिक होऊन मनस्ताप करून घेणारे आहात का मरियेसारखं त्याच्या चरणी बसून शांतपणे परमेश्वराची वाणी ऐकून त्यात आनंद करणारे आहात? कारण जेव्हा आपण परमेश्वराच्या हाती सर्व सोपवतो त्यावेळेला तो आपली सर्व प्रकारे काळजी घेतो. तो आपल्याला सर्व प्रकारे मार्गदर्शन करतो. तो आपल्याला सर्व प्रकारे पुरवतो. आणि जेव्हा परमेश्वर आपल्यामध्ये आहे प्रियानो, थकवा अजिबात येणार नाही. व्याधी तुमच्या जवळ राहणार नाही. भय तुम्हाला त्रास देणार नाही. न्यूनगंडपणा तुमच्यात येणार नाही. कारण तो तुम्हाला सर्व काही देतो. म्हणून येशू म्हणतो, आकाशातील पाखराकडे बघ, रानातल्या फुलाकडे बघ, जे भट्टीत जाणार आहे, परंतु त्याच्यामध्ये रंग कोण भरतो? पाखर कापत नाही, पेरत नाही, मळणी करत नाही, त्याला कोण पुरवतो? त्यांच्यापेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात. ज्याला परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना इजिप्त राष्ट्रातून बाहेर काढला, बायबल म्हणते त्यांना कधी थकवा नव्हता. त्यांच्या पायांना भेगा पडलेले नव्हते, त्यांच्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नव्हते. कारण परमेश्वर त्यांच्या बरोबर आणि ते परमेश्वरा बरोबर होते. आज खूप महत्वाची गोष्ट आहे की आज तुमच्या जीवनामध्ये थकवा का आहे? तुमचं शरीर अशक्त का झालेलं आहे?
मला नाना प्रकारचे त्रास का होतात? याचं कारण प्राणू, तुम्ही मानसिकरित्या त्याच्यापासून दूर आहात. म्हणून आज तुम्हाला मानसिकरित्या जगाचा अधिपती अशक्त केलेला आहे. म्हणून आज येशू तुम्हाला आमंत्रण देत आहे. जी मरिया वाटा निवडलेली आहे, आज ते तुम्हाला निवडण्यासाठी बोलवत आहे, त्याच्याबरोबर एक होण्यासाठी बोलवत आहे. कारण प्रियानो, जीवनाचा उगम त्याच्यापासून आहे आणि तो जर आपल्यामध्ये आहे तर ते उगम आपल्यामधून निघणार, आपल्यामधून निघणार. म्हणून त्याला शरण या, त्याच्याबरोबर एक व्हा, सर्व काही त्याच्या हाती सोपवा. पहा, तो सर्व काही बदलेल, सर्व काही बदलेल. आजपासून तुमची पुनर्बांधणी करा, तुमच्या विचाराची, मनाची, स्वभावाची आज पुनर्बांधणी करा. प्रियानो, जुने ते टाकून द्या, जुने ते टाकून द्या. आज नवीन तो स्वीकारा. म्हणजे तुम्ही येशूला तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या व्यवसायात, तुमच्या कामात आज तुमच्या समोर उभा आहे दिसेल. ज्यावेळेला अंधळा बारथुमेयाला येशू बोलवला, त्यानं आपलं जुनं टाकून दिला. त्याच ठिकाणी तो झटकला आणि तो येशू जवळ गेला. त्याचे आत्मिक डोळे उघडले गेले आणि तो कोणाला पाहिला? येशूला पाहिला. जक्कयाला जेव्हा आमंत्रण दिला, जक्कयाने ते जुनं टाकून दिला आणि प्रियानो, ते नवीन तो पांघरला. म्हणून त्याच्या घराला तारण मिळाले. त्या शंभरोनी स्त्रीला त्यानं आमंत्रण दिला. ती आली, ती जुनं सर्व टाकून दिली. तिच्यातून जीवनाच्या झरा वाहू लागल्या. कारण ती येशूची वाणी ऐकून येशूला स्वीकारली. 38 वर्षाच्या रोगीकराकडे तो गेला, त्याला आमंत्रण दिला. ती वाणी ऐकून त्यानं तो आमंत्रण स्वीकारताच त्याचा 38 वर्षाचा रोग त्याच क्षणी मोकळा झाला, पूर्ण बरा झाला. आज प्रियानो, येशू आज आपल्याला बोलवत आहे. येशू बोलवत आहे, सर्व जुनं टाका आणि पुनर्बांधणी करून उभा राहा. त्याच्याबरोबर तोही तुमच्या बरोबर उभा आहे हे तुम्हाला दिसेल, तुमच्या कुटुंबात उभा आहे दिसेल. आज प्रियानो, तो तुमच्या व्यवसायात, तुमच्या कामात उभा आहे. तुमच्यावर भरपूर जबाबदारी असते, घेऊ नका. तुम्ही आज जबाबदारी व्यक्ती म्हणून काम करत असाल, घेऊ नका. या सर्व गोष्टी येशू पूर्ण करेल. कारण तुम्ही, तुमच्या बरोबर तो उभा आहे, कारण तुम्ही त्याच्या बरोबर उभा आहात. हालेलुया, 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 हालेलुया. Touch them and heal them, O Lord Jesus. Fill them with your mighty Spirit, O Lord. Hallelujah, 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 hallelujah. Amen, amen. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. यावेळेला जे येशूने आपल्याला तिची प्रार्थना शिकवलेली आहे, पण सर्वजण विश्वासाने समजून एका आवाजात म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, जे नाव पवित्र मानले जाऊ, जे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर नमाज दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसे तू आमची ऋण माफ कर.
आणि मला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून तू सोडी आणि मी राज्य सामर्थ्य आणि दौडू ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. त्याला प्रभू परमेश्वराकडे त्याचा आशीर्वाद मागा मिळालो. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची कृपा, प्रभू येशूची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. प्रवेश राखत परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो.